हॅलो स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा. कारण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला दोघंही ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे. मला माहिती आहे HSC बोर्ड 2025 ची परीक्षा यावेळेस थोडी लवकर होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये आहात. सो तुम्ही जर या सिच्युएशनमध्ये असाल आणि तुम्हाला जर या सिच्युएशनमध्ये यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ स्लो वाटत असेल थोडा स्पीड वाढवून घ्या. तुम्ही थोड्या कामात असाल, कुठे गडबडीमध्ये असाल तर तुम्ही शांत जेव्हा होणार, जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असेल त्यावेळेस मात्र हा व्हिडिओ बघा आणि नुसता बघू नका. तर व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट करा, कारण फार 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 गरजेच्या गोष्टी या तुमच्यासाठी ठरणार आहेत. बाय द वे, नवीन वर्ष सुरू झालंय. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि तुमचा यावर्षी बोर्ड एक्झाममध्ये, CET एक्झाममध्ये, नीटमध्ये, JEE मध्ये चांगला स्कोर येवो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. यावर्षी सगळ्यात पहिली चांगली गोष्ट तुमच्यासाठी काय झाली माहिती आहे का? तर ती अशी की तुमचा सगळ्यांचा 22 फेब्रुवारीला, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स आहे त्यांचा मॅथ्सचा पेपर आहे बोर्डाचा, बरोबर, राईट. आणि त्याच्या अगोदरचा पेपर म्हणजे 22 तारखेच्या अगोदरचा पेपर म्हणजे जो केमिस्ट्रीचा पेपर आहे तो त्या ठिकाणी 20 तारखेला आहे. ओके, सो 20 फेब्रुवारीला आहे. ओके, केमचा पेपर. आता मी कुठल्या पॉईंटवर येतो ते जरा नीट बघा. आणि याच्यानंतर बाळांनो तुमचा पुढचा पेपर हा 27 फेब्रुवारीला आहे, तो आहे बायोचा, बरोबर, राईट. सो आता अगोदर मी पहिले ज्या मुलांचं मॅथ्स नाहीये त्यांच्याबद्दल बोलतो. सो ज्यांचं मॅथ्स नाहीये त्यांनी 20 तारखेचा पेपर दिल्यानंतर डायरेक्टली 27 तारखेचा पेपर ते देणार आहे. म्हणजे त्यांना साधारणपणे 21, 22, 23, 24, 25 आणि 26 6 दिवस सुट्ट्या पूर्ण मिळत आहेत, बरोबर. आणि ज्या मुलांचं मॅथ्स आहे ते 22 तारखेला पेपर दिल्यानंतर 27चा पेपर देतील. ज्यांचं मॅथ्स आणि बायो दोघं आहे म्हणजे दोघं ग्रुप आहे त्यांना त्या ठिकाणी 23, 24, 25 आणि 26 4 दिवस सुट्ट्या मिळत आहेत. ओके, सो बाळांनो मी या ठिकाणी तुम्हाला हे सांगू इच्छितो की फार कमी वेळेस हे होतं की बोर्ड एक्झाम मध्ये बायोच्या पेपरला 4 दिवस सुट्ट्या आल्यात. 3 किंवा 2 सुट्ट्या नॉर्मली भेटत असतात. 4 दिवस मिळणं म्हणजे जरा दुग्ध शर्करा युक्त योग म्हणायला लागेल. यावर्षी तुम्हाला 4 दिवस तो पूर्ण मिळत आहेत. त्या व्यतिरिक्त 22 तारखेला तुम्ही पेपर तुमचा सुटणार आहे 2 वाजता, बरोबर आहे. तुम्ही घरी समजा 3-4 वाजता जर आले ना, तिथून स्टार्ट जर आपण केलं काउंटिंग तर तुम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा भेटेल, कारण 22चा अर्धा दिवस भेटून जाईल आणि 27चा सकाळचा दिवस भेटून जाईल. सो साधारणपणे 4 ते 5 इतका वेळ तुम्हाला दिवसांचा मिळतो आहे प्रिपरेशनसाठी, जर तुमचं मॅथ्स असेल तर. आणि जर मॅथ्स नसेल तर मग विषयाच नाही, अजून 2 दिवस त्याच्यामध्ये ऍड करून घ्या, राईट. सो चांगली गोष्ट आहे की नाही. सो आता ह्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा? बऱ्याच मुलांना वाटतं की आता काही करायची गरज नाही बायो, आपण त्यावेळेसच करून घेऊ. सगळ्यात मोठा गाढवपणा, सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल तो जर तुम्ही असा विचार करत असाल, राईट. असा विचार अजिबात करायचा नाही. व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो स्टेप बाय स्टेप. पहिली गोष्ट कळाली, आनंदाची बातमी मिळाली. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती होती, त्यात काही वेगळं नाहीये, पण मी तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी काय गरजेचं आहे ते आता सांगतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बायोमध्ये आपल्याला टोटल किती चॅप्टर्स आहेत? 15 चॅप्टर्स आहे. 15 चॅप्टर्स काढले की पुढच्या 5 मिनिटात आपल्याला झोप लागते. ऑब्वियस आहे, एवढे 15 चॅप्टर कोण वाचणार? तर बाळांनो कोणी सांगते तुम्हाला 15 चॅप्टर्स करायला? करायचीच नाही आहे 15 चॅप्टर्स आपल्याला. 15 चॅप्टर्सच्या ऐवजी मी सांगतो तसं करा. काय करायचं माहिती आहे का? तुमच्या सिलेबस मधले काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स मी तुम्हाला इथे सांगतोय. 1 नंबर, 2 नंबर झालं, त्यानंतर 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर झालं, त्यानंतर 8 नंबर, 9 नंबर, ओके. आणि त्यानंतर 13, 14, 15 हे चॅप्टर्स तुम्हाला सगळ्यात पहिले करायचे आहेत. किती चॅप्टर झाले हे टोटल जर मोजले तुम्ही? 10 चॅप्टर झाले. हे त्या ठिकाणी हे जे चॅप्टर्स मी ज्यांना सर्कल करतोय ना, हे खूप मोठे मोठे चॅप्टर्स आहेत. हे खूप मोठे मोठे चॅप्टर्स आहेत, लॉंग चॅप्टर्स. आणि त्या ठिकाणी हे जे चॅप्टर्स मी ज्याला आता हे केलं ना, स्क्वेअर केला, रेक्टँगल म्हणूया आपण त्याला, सो हे मीडियम लेवल चॅप्टर्स आहे. आणि त्या ठिकाणी ज्याला मी असं केलं ना, हे असं, हे स्मॉल लेंथ वाले चॅप्टर्स. हे चॅप्टर सगळ्यात पहिले करून घ्या. ह्या चॅप्टरचं तुम्ही जर वेटेज कॅल्क्युलेट केलं, वेटेज जर कॅल्क्युलेट केलं, कंपल्सरी वेटेज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बाळांनो या ठिकाणी तुम्हाला 50च्या आसपास मार्क्स मिळून जातात. ओके, कारण पहिल्या 2 चॅप्टर्सला त्या ठिकाणी 6 आणि 6 12 मार्काचं वेटेज आहे आय थिंक.
ओके 5, 6, 7ला सुद्धा त्या ठिकाणी 18 मार्काचं वेटेज तुमचं होऊन जातं, बरोबर आहे. 8 आणि 9ला तुम्हाला त्या ठिकाणी 12 मार्काचं वेटेज होऊन जातं आणि या शेवटच्या चॅप्टर्सला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला 18 मार्काचं वेटेज होऊन जातं. तर साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 50 मार्काच्या आसपास तुमचं वेटेज होतं. माझं वेटेज थोडंफार इकडे तिकडे झालं असेल तर ते समजून घ्या, पण 50 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला 10 चॅप्टर्स प्रिपेअर करून मिळतात कंपल्सरली, विथ ऑप्शन 70 मिळू शकतात. ओके, सो 10 चॅप्टर्स तुम्हाला सिरियसली करायची, एकदम व्यवस्थितपणे करायची. सर वेळ नाही आमच्याकडे, मी त्याचं सोल्युशन पण तुम्हाला सांगतो, थोडं थांबा फक्त. याच्या व्यतिरिक्त जे उरलेले 5 चॅप्टर्स आहेत, कोणते कोणते उरले 5 चॅप्टर्स तुम्ही जर बघितलं, 3रा चॅप्टर उरलाय, बरोबर आहे, 4था चॅप्टर उरलेला आहे, राईट. त्याच्यानंतर 10वा चॅप्टर उरलेला आहे आणि 11वा चॅप्टर त्या ठिकाणी उरलेला आहे आणि अजून 12वा चॅप्टर, बरोबर आहे. सो हे चॅप्टर करायचे नाही का सर? हो करायचे. जर तुमचे हे व्यवस्थित झाले त्याच्यानंतर तुमचा मोर्चा याच्याकडे वळवायचा आणि या चॅप्टरमध्ये सगळं नाही करायचं, तर जे जे महत्त्वाचं तुम्हाला वाटतं तेवढं सगळं करून ठेवायचं. ओके राईट, पूर्ण चॅप्टर नाही केला तरी चालेल, पण हे जे 10 चॅप्टर्स मी सांगितले हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. सर याच्यात काही काही चॅप्टर खूप मोठे आहेत ना, तुम्ही 90 चॅप्टर बघा ना सर, खूप मोठा चॅप्टर आहे, करावं असं नाही वाटत. सांगतो मी तुम्हाला याचं सगळ्यांचं सोल्युशन सांगतो. आय होप तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. तर तुम्हाला 10 चॅप्टरवर फोकस जास्त ठेवायचा आहे, या 5 चॅप्टर्सवर फोकस थोडा कमी ठेवायचा आहे. तुमच्या लेवलप्रमाणे तुम्ही चॅप्टर्सचं सिलेक्शन या ठिकाणी करून त्या ठिकाणी पहिले 10 चॅप्टर परफेक्ट करून हे 5 चॅप्टर किती लवकर होतील यासाठीचा प्रयत्न करायचा. लक्षात आलंय तुम्हाला सगळ्यांना? ओके, चला आता मी तुमचं थोडंसं काम सोपं करतो. मी काय केलंय, मला माहिती आहे तुम्हाला आता ऑलरेडी टेन्शन आलंय. तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऑफलाईन क्लास पण लावला असेल, कुठेतरी तयारी केली पण असेल, मागच्या वर्षात तुम्ही इतके सिरियस नसाल, पण काही चॅप्टर झाले असतील, काही चॅप्टर्स बाकी असतील, असं काहीतरी असेल तुमचं, बरोबर आहे, राईट. तर बाळांनो तुम्हाला सगळ्यांना पहिली गोष्ट मी ही सांगतो की तुम्हाला जर एकदम फास्ट रिव्हिजन करायची असेल या सर्व सिलेबसची, काही चॅप्टर तुम्हाला समजले नसतील, काही तुम्हाला अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील, तर या तुम्हाला सर्व चॅप्टरची फास्ट रिव्हिजन करता येऊ शकते. ही पहिली गोष्ट. कशी करता येऊ शकते? HSC बोर्ड रिव्हिजन कोर्स. आता तुम्ही म्हणा सर लागले लगेच कोर्सबद्दल सांगायला, मला कोर्सबद्दल सांगायचं नाहीये, मी परत एकदा सांगतो, बाकीचे पण पॉईंट्स माझ्याकडे आहे, फ्रीवाले पॉईंट्स पण आहेत, पण मी कोर्सबद्दल का सांगतोय की जर सपोज तुमची खरंच तयारी नसेल HSC बोर्डची, तर तुम्ही या कोर्सच्या मदतीने तुमची तयारी करू शकता. बोर्ड का महत्वाचं आहे? ज्याचं बोर्ड व्यवस्थित असतं त्याला एंट्रन्सला फायदा होतो, MST CETला फायदा होतो, म्हणून बोर्डवर मी जास्त फोकस करतोय. बरं आता ही तयारी करण्यासाठी तुम्हाला काही 1-2 लाख रुपये मोजायचे आहे का? बरं काही हजारो रुपये मोजायचे का? अजिबात नाही. तुम्हाला फक्त 499 रुपीजचा कोर्स आहे, ओके, तो जॉईन करून घ्यायचा. याच्याने होईल काय, मी काय केलंय तर प्रत्येक चॅप्टर, सपोज पहिला चॅप्टर आहे कोणता, आपला पहिला चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट, हा चॅप्टर तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये रिव्हिजन पद्धतीने कव्हर करून दिलाय. म्हणजे 3 ते 4 लेक्चर्स किंवा 2 ते 3 लेक्चर्स मध्ये तुमचा चॅप्टर कंप्लीट होतो. तुम्हाला करायचं काय, बसायचंय, हेडफोन टाकायचे, तो पूर्ण चॅप्टर व्यवस्थितपणे बघून घ्यायचं. 2-3 लेक्चरमध्ये चॅप्टर कंप्लीट झाला की लगेच फास्ट त्याची काय करून घ्यायची, मी सांगतो त्याप्रमाणे रिव्हिजन करून घ्यायची. विषय संपला ना तिथे. कमी वेळात तुमचं प्रिपरेशन होईल. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या क्लासच्या सरांना किंवा तुमच्या कॉलेजच्या टीचर्सला किंवा स्वतःहून एखादं कुठे जाणार आहे का विचारायला की सर मला चॅप्टर समजून सांगा, किंवा त्यांनी रिव्हिजन जरी घेतले तरी पॉसिबल आहे का सगळे पॉईंट्स कव्हर करणं? अजिबात नाहीये. सो तुमच्यासाठी ही फास्ट रिव्हिजनची एक मेथड ठरू शकते. जर तुम्हाला माझं सांगितलेलं समजतं आहे, माझी फ्रिक्वेन्सी तुमच्यासोबत मॅच होते आहे, तर काय हरकत आहे, फटाफट जो चॅप्टर तुम्हाला समजलेला नाहीये तो ओपन करा आणि त्याला रिवाइज करून टाका. कारण मी तुम्ही रिवाइज करताना बोर्ड अँगलनेच रिवाइज केलेला आहे, सोप्या पद्धतीनेच रिवाइज केलेला आहे. आय होप तुम्हाला पहिला पॉईंट क्लिअर झालाय. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात तुमच्या कमी वेळात जास्त चॅप्टर्स कंप्लीट होतील. मग याच्यात पहिले जे 10 चॅप्टर्स मी सांगितले ते पहिले बघून घ्या, उरला वेळ तुमच्याकडे तर उरलेले 5 चॅप्टर्स कंप्लीट करा. लक्षात आलं? चला दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर आम्हाला कोर्स काही जॉईन नाही करायचा आहे, दुसरा ऑप्शन सांगा. राईट, मी परत एकदा सांगतो, जर तुम्ही या सगळ्या 4ही गोष्टी केल्या तर तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे. यातली एखादी गोष्ट तुम्ही स्किप केली तर थोडासा रिझल्टवरती इम्पॅक्ट होऊ शकतो, ठीक आहे, त्याचे जबाबदार तुम्ही. दुसरी गोष्ट, युट्यूबला मी तुम्हाला एक प्लेलिस्ट दिली. आता हे युट्यूब समजा तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव दिगंबर माळी आहे. जे ॲप्लिकेशनवर बघतात त्यांच्यासाठी सांगतो. तर दिगंबर माळी युट्यूब चॅनलवर तुम्ही जर गेले आणि तुम्ही जर प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये गेले, प्लेलिस्ट कळतं ना तुम्हाला, सो चॅनलवर जायचं, वरती तिथे ऑप्शन येतो नाही का, लाईव्ह व्हिडिओज वगैरे, तिथे प्लेलिस्टचं ऑप्शन, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या नावाची प्लेलिस्ट बघायची, HSC बोर्ड 2025. त्या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला भरपूर गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहे. काय काय अवेलेबल करून दिलं माहिती आहे का? 1 मार्काचे क्वेश्चन्स, ठीक आहे, इम्पॉर्टंट डायग्राम्सचे व्हिडिओज, इम्पॉर्टंट डिफरन्सेस, इम्पॉर्टंट मॅच द कॉलम्स, इम्पॉर्टंट चॅप्टर्सच्या रिव्हिजन्स, या बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील.
ओके, एक कंप्लीट पॅकेज हवा असेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूब प्लेलिस्टमध्ये जाऊन एक एक गोष्ट जी तुम्हाला वाटते की ती तुम्ही बघू शकता. आता मी हे का केलं माहिती आहे का, कारण तुम्ही जर मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर्स जनरली 2022, 23, 24च्या जर क्वेश्चन पेपर्स बघितल्या तर मोस्ट ऑफ क्वेश्चन्स हे शॉर्ट पद्धतीने आता बोर्ड विचारतं. लॉंग क्वेश्चन्स बोर्ड आता विचारत नाही, शॉर्ट क्वेश्चन्स विचारतात. हे शॉर्ट क्वेश्चन्सवर जर आपण व्यवस्थित फोकस केला तर आपले स्कोर वाढवू शकता. म्हणून तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबला मी प्लेलिस्ट अवेलेबल करून दिलेली आहे HSC बोर्ड 2025. ती तुम्हाला फक्त एकदा व्यवस्थितपणे बघायची. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना. तिसरी महत्त्वाची गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट, जे मुलं बोर्डचा कोर्स पण व्यवस्थितपणे बघतील प्लस ही गोष्ट पण ॲडिशनली त्यामध्ये रिवाईज करतील तर ऑब्व्हियसली सोने पे सुहागा जे म्हणतो ना आपण, म्हणजे दुग्धदर शर्करा युक्त योग, ओके, तसा योग त्यांच्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायची, तिसरी गोष्ट तुम्हाला 2022, 2023 आणि 2024च्या PDFs या त्या ठिकाणी डाउनलोड करायच्या आहेत. ठीक आहे, या अवेलेबल आहेत. तुमच्याकडे नसतील तर मी ॲप्लिकेशनमध्ये त्या दिलेल्या आहेत, कोर्समध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. त्या तुम्ही डाउनलोड करायच्या, डाउनलोड करून त्याची प्रिंट करायची आणि त्या क्वेश्चन्सला व्यवस्थितपणे अगोदर रिवाईज करायचं. त्याच्याने तुम्हाला आयडिया येईल की क्वेश्चन कसे विचारले जातात बोर्ड एक्झाममध्ये, राईट, बोर्ड कशा पद्धतीने आपली परीक्षा घेतं. सो याच्यात मी जास्त करून तुम्हाला 2023 आणि 2024च्या कुठल्या क्वेश्चन पेपर, एकदा पेपर मार्चमध्ये होतो बरोबर, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होतो आणि दुसरा पेपर जुलैमध्ये होतो बाळांना, है ना. 2 वेळेस पेपर होतो ना, जे मुलं आधी फेल झालेले असतात त्यांचा पेपर जुलैमध्ये होतो. सो तुम्हाला 2023च्या 2 क्वेश्चन पेपर, 2024च्या 2 क्वेश्चन पेपर ह्या अगोदर करायचे. या झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 2022चे 2 क्वेश्चन पेपर करायचे. लक्षात आलं, करायचे म्हणजे बघायचे, त्याचे क्वेश्चन्स बघायचे, जे क्वेश्चन्स येत नाही ते प्रिपेअर करायचे. काही मुलं खूप छान एकदम भोळा प्रश्न विचारतात, काय सर आम्ही फक्त एवढ्या 6 क्वेश्चन पेपर केल्यात चालतील का, तर अजिबात चालणार नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतो तसंच जायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला पूर्ण चॅप्टर रिवाईज करायचं आहे. दुसरी स्टेप, तुम्हाला प्लेलिस्टला जाऊन जे 1-1 मार्काचे क्वेश्चन्स आहे जेवढे मी घेतले ते कव्हर करायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला क्वेश्चन पेपर्स फक्त सपोर्टसाठी बघायचे आहेत, पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहायचं नाहीये. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचा कॉन्फिडन्स. तुम्हाला हे सगळं करत असताना थोडंसं जरा कॉन्फिडंट राहायचं. कसं ते समजून सांगतो बघा. पेपर किती मार्काचा होणार आहे, 70 मार्क्स. किती मार्काचा होणार आहे, 70 मार्क्स, बरोबर आहे. आणि तुम्हाला मिळणार किती मार्काचा पेपर आहे माहिती आहे, तुम्हाला मिळणार पेपर आहे तुम्हाला 98 मार्क्सचा. हो सर कसं काय, अरे विथ ऑप्शन असतो पेपर, बरोबर आहे ना, विथ ऑप्शन असतो. म्हणजे तुम्ही जर सेक्शन नंबर 2 बघितला, सेक्शन नंबर 2 कोणता म्हणजे बी जर बघितला, ए तर जाऊ दे, ए मध्ये MCQ आणि 1 मार्काचे असतात, बी मध्ये बघा ना 2 मार्काचे क्वेश्चन असतात. क्वेश्चन जास्त दिलेले असतात, लिहायचे कमी असतात. सी मध्ये पण तसंच, डी मध्ये पण तसंच. पेपर तुमचा टोटल 98 मार्क्सचा आहे, त्याच्यातून तुम्हाला 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे. हा ॲटिट्यूड पाहिजे. तुम्ही काय टेन्शन घेता, आपल्याला 70 मार्काचा पेपर लिहायचा, 70 पैकी मध्ये तुम्ही 50च लिहून येता, कशाला, 98चा पेपर आहे, 98 पैकी तुम्हाला 70चा लिहायचा. असा का नाही विचार करत तुम्ही, असा करा ना विचार. ओके, पहिली इम्पॉर्टंट गोष्ट. ठीक आहे सर, उरलेल्या 30 मार्कांचं काय, उरलेल्या 30 मार्क तुम्हाला प्रॅक्टिकल्सला आहेत, बरोबर आहे. त्या प्रॅक्टिकलच्या मार्क्समध्ये तुम्हाला कॉलेज मोस्ट ऑफ मार्क्स हे जनरली देऊनच जातं. का देतं, ऑब्व्हियस आहे यार, त्यांनाही वाटतं ना की कॉलेजचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. कोणाला वाईट वाटतं का बरं, असं नाही ना वाटत. ठीक आहे, अनलेस तुम्ही कॉलेजमध्ये काही समजा त्या ठिकाणी वर्तवणूक तुमची चांगली नसेल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये काही समजा चांगल्या पद्धतीने वागले नसाल किंवा एखाद्या शिक्षकाशी तुमचं वागणूक त्या ठिकाणी जर व्यवस्थित नसेल तर ऑब्व्हियसली याचा परिणाम तुमच्या मार्कांवर होऊ शकतो का, तर का नाही होणार, व्हायलाच पाहिजे. जर एखादा मुलगा व्यवस्थित वागत नाहीये तर त्याच्यासोबत का नको तसं व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचं प्रॅक्टिकलचा परफॉर्मन्स, कॉलेजचं ओव्हरऑल तुमचं बिहेवियर, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिकलला कसं परफॉर्म केलंय हे सगळं कन्सिडर करून तुम्हाला 30 पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. सो इथे बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला, मग उरलेलं तुमचं पासिंग सोपं होऊन जातं. फेल तर जनरली होण्याचे चान्सेस नसतातच, बरोबर आहे. सो 30 पैकी तुम्हाला 20 जरी मिळाले आणि इकडे तुम्ही 70 पैकी समजा तुम्ही 50 जरी मिळाले तरी तुमचं 70 पर्यंत डिस्टिंक्शनमध्ये स्कोर आरामशीर येतो म्हणजे येतो. ठीक आहे, बायोचं एवढं टेन्शन घेऊ नका. आणि एवढ्या सुट्ट्या मिळाल्यावर एवढ्या पद्धतीने चांगला गायडन्स मिळालं का नको मिळायला. ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं नाहीये, कॉन्फिडंट राहायचं. ही गोष्ट कळाली तुम्हाला सगळ्यांना. सो ज्यांना HSC बोर्ड रिव्हिजनचा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी हा कोर्स जॉईन करून घ्या ॲट जस्ट 499. एवढ्या गोष्टी ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात पहिले ते 10 चॅप्टर्स करा, मी जे तुम्हाला सांगितले. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना. सो सगळ्यात तुमचं आता परत एकदा मी शॉर्टमध्ये रिवाईज करून देतो. सगळ्यात पहिले काय करायचं, 10 चॅप्टर्स रिवाईज करायचे, मग उरलेले 5 चॅप्टर्स रिवाईज करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली, कोर्स जॉईन करून घ्यायचा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबची प्लेलिस्ट जाऊन बघायची. चौथी महत्त्वाची गोष्ट, सगळ्या क्वेश्चन पेपर्स एकदा ओव्हरलुक करायचे, बघायचे क्वेश्चन्स कसे आले कसे नाही आले. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, कॉन्फिडंट राहायचं. कुठल्याही क्षणाला डोक्यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही की आपल्याला भीती वाटते आणि आपण फेल होणार, अजिबात नाही होणार.
तुम्ही कॉन्फिडंट राहिले तर सगळं काही शक्य आहे. परफेक्ट स्कोअर मिळण्यासाठीचा मी डिझाईन केलेला कोर्स आहे. ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांचं तर अभिनंदन, मनापासून अभिनंदन, कारण तुम्ही खूप चांगली स्टेप घेतली. राईट. ज्यांना वाटतं की कोर्स जॉईन करायचा, कसं जॉईन करायचं, काहीच नका करू. हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा, मला फक्त या नंबरवरती हाय करा. तुम्हाला मी एक छान असा ऑटोबोट जनरेटेड मेसेज पाठवून देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कोर्सेसची लिंक होऊन जाईल, है ना. बोर्ड रिव्हिजन कोर्सची लिंक येईल, MSTCDच्या कोर्सची लिंक येईल, टेस्ट सीरीजची, आणि कोर्स कसा बघायचा, त्यातले लेक्चर्स कसे बघायचे त्याचीही लिंक येईल. कोर्स कसा जॉईन करायचा, पेमेंट कसं त्याची ही लिंक येऊन जाईल. त्याच्यावर क्लिक करून तो डेमो व्हिडिओ बघून घ्यायचा आणि कोर्स जॉईन करायचा. लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना. आपला MSTCDचा सुद्धा कोर्स ऑलरेडी आपण लॉन्च केलेला आहे. भरपूर मुलांनी तो ऑलरेडी जॉईन केलेला आहे. त्याचे व्हिडिओज सुद्धा मी टाकलेले आहेत. त्याचा एक डेमो व्हिडिओ सुद्धा कोर्समध्ये अवेलेबल आहे, जॉईन करून घ्या. सेम प्राइस आहे, याची प्राइस वाढेल मात्र नंतर MSTCDची. तर एवढ्या सगळ्या गोष्टी MSTCD कोर्समध्ये आपण कव्हर करतोय. राईट. ज्यामध्ये तुमची फ्रिक्वेन्सी माझ्यासोबत मॅच होईल अशा पद्धतीनेच आपण लेक्चर्स घेणार आहोत. पूर्ण सिलेबस कव्हर होईल, चॅप्टर वाईज MCQs होतील, PDF स्वरूपात मॉक टेस्ट मिळतील, मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स कव्हर केले जातील, फुल सिलेबसवरती सुद्धा मॉक टेस्ट तुम्हाला PDF स्वरूपात भेटून जातील. सेपरेट काही लेक्चर्स असतील जिथे मी तुमचे डाऊट्स क्लिअर करून देईल. आणि फायनली मागच्या वर्षी झालेला एकदम जबरदस्त कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोर्स मिळणार आहे. सो एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी अटेम्प्ट केलं पाहिजे आणि लवकरात लवकर कसं कव्हर करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सो HSC बोर्डसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येऊ, मी एवढीच प्रार्थना करतो आणि तुर्तास तुमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी राम राम घेतो. ओके, सगळ्यांना राम राम आणि सगळ्यांना त्या ठिकाणी निरोप घेतो आणि थांबतो आणि ऑल द बेस्ट देतो. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, व्हॉट्सअप नंबरवर पोस्ट करा किंवा यूट्यूब व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर कमेंटमध्ये टाका.